हा ओके वा ओके हा तर नमस्कार ताई वा वा हा तर नमस्कार मंडळी नमस्कार हा तर मी हा ओके सगळ्यांना आज आहे रक्षाबंधन आणि त्यानिमित्त रक्षाबंधन आहे ना या तुम्ही तरी का थांबल्यात या तुम्ही पण या भाऊ राया भाऊ राया नमस्कार मंडळी मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा सांगू का म्हणजे हा जो आपला रक्षाबंधनाचा सण असतो हा म्हणजे थोडक्यात काय की बहिणींनी भावाला लुटायचा सण असतो हा म्हणजे मी तुझं सतत रक्षण करीन असं वचन देण्यासाठी भावालाच गिफ्ट द्यावं लागतंय हे काय मला कळतच नाहीये हा पण हरकत नाही पण त्यात सुद्धा एक आनंद असतो म्हणजे तुम्हाला सांगतो की मला सकाळपासून माझ्या सगळ्या बहिणींचं जे काय मला प्रेम मिळालंय ना आणि त्यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम माझ्या वाटेला आलाय त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो तेव्हा आजच्या या रक्षाबंधन विशेष भागात आपण या सगळ्या तायांसोबत आपण आजचा हा सोहळा साजरा करणार आहोत आणि त्यासाठी या सगळ्या ताया आज इथे जमलेल्या आहेत तेव्हा मस्तपैकी खेळणार की नाही हुकमाची राणी होणार की नाही चला तर मग सुरू करूया आपला हा विशेष कार्यक्रम रक्षाबंधन विशेष भाग त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा ताई तुझं नाव सांग पूनम भावेश कोळी ताई आज रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा आहे आणि प्रत्येकाला आपल्या भावावरती खूप प्रेम असतं काय सांगशील तू भावाबद्दल सर्वप्रथम तर भाव माझा लाखात नाही करोडोमध्ये एक आहे सावत्र आहे पण कधी जाणीव कळून नाही दिली त्याने की ओके हे सावत्र आहे म्हणून अच्छा तो खूप चिडवायचा मला म्हणजे मी आज माझा जन्म पण झाला नसता म्हणजे भाऊ बहीण आहेत माझे मम्मीला नको पाहिजे होती मी त्याच्यामुळे तो मला खूप चिडवायचा की तुला कचऱ्याच्या डब्यातून आणले उचलून त्यांनी हा भाऊ बोलायचा आणि न विसरणारा क्षण म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा तो रडला माझ्यासाठी खूप इथल्या लोकांनी पण मला सांगितलं तुझा भाऊ रस्त्यावर बसून रडत होता जेव्हा तू गेलीस रक्षाबंधनला जातो आम्ही मी जास्त जात नाही राहायला वर्षातून एकदा जाते राहायला तिकडे पण रक्षाबंधनला जातो खूप मजा करतो आम्ही रोज आम्हाला कामाला जायचं तर 5 रुपये रोजचे भेटायचे मला लहान होते मी म्हणून घरात रोजचे 5 रुपये हा रोजचे 5 रुपये भेटायचे आज म्हणजे आता आई नंतर जो विचारणारा आहे आम्हाला तो आमचा भाऊ पाठी उभा राहणारा पण आज तो येतो आता भेटायला वगैरे येतो नेहमी येतो हो जाते मी आता काय बोलतो काय जेव्हा तुझ्याकडे बघतो की आज माझी बहीण संसारामध्ये इतकी रमली आणि खुश आहे आनंदी आहे खूप छान झालं म्हणजे तुझं ओके पण समजा काय सांगशील भावाला जे कधी तू त्याला बोलू शकली नाहीस पण आता ह्या माध्यमातून तू त्याला सांगायचंय तुला काहीतरी कारण हे तुझं जे बोलणे आहे ना त्याच्याबद्दलचं हे त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याला एकच सांगेन की आयुष्यभर आमच्याशी असाच राहा कधी भांडण झालं नाही आमचं पण याच्या पुढे पण नको होऊ दे आमच्या आई नंतर तूही आमच्या पाठीशी असाच उभा राहा बरोबर
नक्कीच, कारण आई वडिलांनंतर आपला भाऊच असा असतो भाऊच की जो असतो आपला जागा घेणारा. जागा घेणारा असतो आणि आपला सांभाळ करणारा असतो. हो. ताई खूप नशिबान आहेस की तुला असा भाऊ मिळालायस आणि खूपच खूप छान नशीबवान वाटतंय. आहे. त्या बाबतीत ताई खूप छान वाटते मला सुद्धा, जेव्हा तुम्ही सगळ्याजणी असं छान मनातलं व्यक्त होतात ना, मला सुद्धा खूप छान वाटतं. तू बसू शकते. माहेरच्या आठवणींनंतर आता सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. नमस्कार नमस्कार. तर आपल्या माहेरच्या आठवणीनंतर या सगळ्या ताया इथे आलेल्या सहभागी झालेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. 13 ताया सहभागी झालेल्या आहेत आणि त्यातल्याच 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, पण आता हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव मी तुम्हाला आधी सांगतो. खेळाचं नाव आहे हसली ती जिंकली. पण आता तुम्ही मला विचाराल की हे जर खेळाचं नाव असेल तर मी हातात काय दिले, पेपर आणि पेन का दिले? आहे त्याला कारण आहे, कारण मला हे सगळे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसत आहेत. ह्या ताईच्या चेहऱ्यावर तर जास्तच दिसत आहेत मला. हा प्रश्नच दिसत आहे. प्रत्येकीच्या हातामध्ये कागद आहे आणि पेन पण दिलेले. ओके, त्याच्यावरती एक चित्र काढायचं, एक वर्तुळ काढायचं आणि त्या वर्तुळामध्ये एक स्माइल काढायचं. म्हणजे तुम्हाला दाखवतो कसं ते. ओके, पण हे इतकं सोपं नाहीये. कसं आहे, हा जो कागद दिलेला आहे तो कागद असा डोक्यावरती ठेवायचा. असं डोक्यावरती ठेवून हे असं वर्तुळ काढायचंय आणि छानस स्माइल काढायचंय. ज्या ताईंचं अगदी व्यवस्थित वर्तुळ आणि छान स्माइल येईल ती ताई जिंकली. अशा 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताया, बरं का, 3 ताया बाद होणार आहे. कळले तुम्हाला? नक्की. चला तर मग सुरू करूया. 1 2 3 म्हटल्यानंतर चेहरा कागद डोक्यावरती ठेवायचंय. रेडी? सगळे तयार आहेत? तर रेडी. ओके, चला पेपर ठेवा डोक्यावर. व्यवस्थित. 1 2 3. व्हेरी गुड. तुम्हाला जर वाटत असेल काढून झालेले तर तसंच ठेवायचंय. तसंच ठेवायचंय कागद. ठीक आहे, ओके, तसाच कागद ठेवायचंय आणि मी आता येऊन एक एक कागद कलेक्ट करणार आहे. नक्की कुठला अवयव काही कळतच नाही यार. हे बघा, आईनी काढायची होती. पण हरकत नाही, हा कागद तुमच्याकडे ठेवा. फक्त हनुवटी काढलेली आहे, बाकी चेहरा गायब आहे आणि ओठ पण गायब आहे. हसतच आहे. हे मला वाटतं जवळजवळ शिमला मिरची काढलेली आहे. शिमला मिरची आणि हे जवळजवळ वांगच वाटतं. हे बघा, जवळजवळ वांगे. मावशीने माझ्या काय काढले बघूया. ओके, खूप छान. ओ हो, बघू दे. हो, व्हेरी गुड. ताई हे काय आहे ते तुला जरा कळले की नंतर मला सांगा. हे बघा, व्हेरी गुड. हरकत नाही, पण त्यातल्या त्यात चांगला प्रयत्न. ओके, व्हेरी गुड, चांगला प्रयत्न आहे. जवळजवळ बाथरूम मध्ये गांडूळ आल्यासारखा वाटतोय. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही, प्रयत्न चांगला आहे, हरकत नाही. हे बघा, हे आहे त्यातल्या त्यात बरं. आणि अशा पद्धतीने या भावाने या सगळ्या ताईंची परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये 3 ताया त्या अनुत्तीर्ण झालेल्या आहेत. तर त्या 3 ताया आहेत, त्यातली पहिली ताई आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे, तुम्ही बाद झालेला आहात. 2 नंबरची ताई आहे.
नमस्कार. आणि 3 नंबरची ताई आहे, ती ताई. हा ताई, तू बसू शकते. आणि त्यांचं अगदी बऱ्यापैकी त्यांनी त्या वर्तुळात किंवा त्याच्या जवळपास कुठेतरी स्माइली काढण्याचा प्रयत्न केला. तर अशा 10 ताया गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. हा ज्या खेळाचं नाव आहे सोडवा म्हणजे सुटेल. आता तो खेळ काय तुम्हाला अंदाज आला असेल. तुमच्या हातामध्ये राखी आहे, प्रत्येकीच्या हातामध्ये, आणि त्या राखीच्या दोन्ही साईडच्या धाग्याला काही गाठी आहे. प्रत्येक राखीला सेम गाठी आहे. त्या गाठी सोडायच्या. जी ताई सगळ्या गाठी सोडेल आणि हात वरती करेल ती पहिली. म्हणजे आम्हाला कळेल पहिली कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली. ओके, अशा पहिल्या 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, चला तर मग आपण सुरू करूया खेळायला. चला, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हात वरती करायचे सगळ्या गाठ्या सोडल्यानंतर. व्हेरी गुड. हाताने दाताने नाही, हाताने. दाताने नाही, हाताने सोडायचे. हो 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 हो. ओके ओके. हा बघू. ओके. हा 2. हा बघू. कुठे आहेत? हा 4 झालेले आहेत. तुम्ही पण दाखवलं. हा 4 झालेले आहेत. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघू. शाबाश. हा ज्या पुढच्या खेळामध्ये गेल्यात 5 ताया त्या आहेत ही ताई आणि 1 2 3 4 ह्या 5 ताया गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि 5 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे माझाच ग्लास फर्स्ट क्लास. हा खेळाचं नाव आहे माझाच ग्लास फर्स्ट क्लास. क्या बात आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ अत्यंत सोपा आहे. तुमच्या समोर ग्लास आहेत आणि 5 स्ट्रॉ आहेत. हा आता काय करायचंय, हा एक स्ट्रॉ असा आहे ना, तो असा घ्यायचा आहे. हा आणि तो स्ट्रॉ ह्या ग्लासामध्ये असं टाकायचं. ओके, असे 5 स्ट्रॉ ह्या ग्लासामध्ये टाकायचे. जी ताई पहिल्यांदा हे स्ट्रॉ एक एक करून ग्लासामध्ये टाकेल ती असेल विजेती, त्याच्यानंतरची दुसरी. ओके, कळलंय तुम्हाला? हा पण तुम्हाला वाटतंय तितका हा खेळ सोपा नाही. आता हा स्ट्रॉ असा टाकायचा नाहीये, तर हा स्ट्रॉ असा पकडायचा आणि असं पकडून हा आणि मग दुसरा स्ट्रॉ घ्यायचा. कळलंय तुम्हाला? ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळा. पण त्याआधी आपापल्या कप आणि स्ट्रॉ समोर या इथे. ओके, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हा आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा व्हेरी गुड. हा हात वरती करायचे. हा व्हेरी गुड. हा 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 हे हा बघा. हा हा रेडी. व्हेरी गुड. हा हा हे हात वरती करायचे झाल्यानंतर. हा व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश. हा ओके, एक राहिलेले. हा हा ये शाबाश. हा व्हेरी गुड. हा हा शाबाश शाबाश. हा हा हा
आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि निर्णय असा आहे, जी पहिली ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 नंबरची ताई आहे ही ताई. या दोघी जणी गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि या दोन्ही ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे माझीच राखी छान. हा, आणि आता अर्थातच खेळ तुम्हाला कळलेला आहे. राखीच बनवण्यासाठी आपला रक्षाबंधनाचा आपला आजचा हा विशेष भाग आहे. त्यामुळे इथे राखी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य दोन्ही ताईंना पुरवण्यात आलेलं आहे. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटात ही राखी व्यवस्थित बनवायची आहे. जे साहित्य तुम्हाला दिलं गेलेलं आहे ते साहित्य वापरून, मग त्याच्यात तुम्ही काही वापरा, पण सुंदर ती राखी बनवली गेली पाहिजे. ज्या ताईची राखी अत्यंत सुंदर असेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळले ताई? चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. पण त्याआधी या दोन्ही ताईंशी आपण जरा गप्पा करणार आहोत, कारण रक्षाबंधन आहे. त्याच्यामुळे हा भाऊ जरा आपल्या बहिणींशी गप्पा करणारच. हा, ओके. पहिल्यांदा सुरू करूया आपण या ताईंपासून. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव कविता शरद राऊत. आणि माहेर कुठलं? पिंपलास. आणि सासर? मुरबाड. सासर मुरबाड. किती वर्ष झालीत लग्नाला? 22. 22 वर्ष. भाऊजी काय करतात? गोडाऊनला कामाला आहेत. वा, व्हेरी गुड. मस्त छान नोकरी करतायत ते. अच्छा, बरं. तू माहेरी जाणं होतं माहेरी? हो हो माहेरी भाऊ आहे? हो. काय रक्षाबंधनाच्या आठवणी आहेत? म्हणजे काय रक्षाबंधनामध्ये सांग. भरपूर आठवणी आहेत सर. हा, रक्षाबंधनला खूप म्हणजे नाही कधी मिस नाही झाली पाहिजे. मिस झाली तर खूप असं वाईट वाटतं. वाईट वाटतं. त्या दिवशी असं वाटतं का भावाची खूपच जास्तच आठवण येते. जास्त आठवण येते. आणि आतापर्यंत कधी रक्षाबंधन चुकवलं नाही नाही, मी चुकवली तरी माझे भाऊ माझ्याकडे येतात. येतात? हो. वा, व्हेरी गुड. असे भाऊ पाहिजे. हा, मग आतापर्यंत काय भावाने छानसं गिफ्ट दिलेले आतापर्यंत? छान साडी आणि पैसे देतात. साडी आणि पैसे देतात. वा, व्हेरी गुड. क्या बात आहे. भावानेच द्यायचं असतं ना सगळं? नाही सर, आम्ही पण देतो. तुम्ही पण देता. व्हेरी गुड. हरकत नाही. क्या बात आहे ताई. ताई, तुला या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके. थँक्यू सर. आणि आता आपण विचारणार आहोत ह्या ताईंना. ताई, तुझं नाव सांग. हर्षला नितीन कोळी. हर्षला ताई. माहेर कुठलं? माहुल. आणि सासर? माहुल. अरेंज मॅरेज आहे. मी काहीच बोललो नाही. मी काय विचारलं पण नाही बाबा. अरेंज मॅरेज आहे. किती वर्ष आहेत लग्नाला? 22 वर्ष 22 वर्ष झालेली आहेत. वा, व्हेरी गुड. काय रक्षाबंधनाच्या आठवणी? माहेरी जाणं होतं? होतं रोज. आणि किती भाऊ आहेत? एकच भाऊ आहे. एकच भाऊ आणि आहे. मी एकच बहीण आहे. एक 2 जण. वा, व्हेरी गुड. काय आठवण आहे रक्षाबंधनाची? काय असं काय नाही, पण आठवण येतेच. आठवण. गावात असली तरी आठवण येतेच भावाची. येतेस ना? बरोबर बरोबर. क्या बात आहे ताई. तुला सुद्धा खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. हा, मस्त खेळायचंय. आणि आता सुरू करूया खेळाला. चला, आणि आता आपण खेळायला सुरू करूया. हा, ओके. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. अजून 20 सेकंद बाकी आहे. हा, मस्त. अजून आपली 10 सेकंद बाकी आहेत. हा हा, व्हेरी गुड. 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपलेली आहे. आणि आता बघूया कोणाची राखी उत्तम आहे. ह्या ताईने बनवलेली ही राखी उचकळ्यात पडलो मी. नक्की कोणाची राखी सुंदर आहे. पण ह्या राखीमध्ये जर आपण बघितलं. अच्छा, ओके. आणि आता निर्णयाची वेळ झालेली आहे. निर्णय असा आहे की ज्या ताईने सुंदर राखी बनवलेली आहे ती आहे ही ताई. तिने डबल लेअर आणि अगदी छान त्याचं ते स्ट्रक्चर, इथे मणी पण वापरलेले आहेत. हा, त्याच्यामुळे विजेती आहे झालेली आहे ही ताई. आणि आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुझं. उपविजेती झालेली आहे. हा, कसं वाटतंय खेळ खेळून वगैरे? छान वाटतं. आधी छान माहेर आल्यासारखं वाटतंय. व्हेरी गुड. आणि अर्थातच
आजच्या आपल्या ह्या खेळाची विजेती आणि या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.